नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये तब्बल 18,882 पदांकरिता पदभरती आलेली आहे. ही पदभरती जी आहे ती आहे अंगणवाडी सेविका आणि दुसरी आहे ती अंगणवाडी मदतनीस असणार आहे. तर याच्यासाठी कोण-कोण अप्लाय करू शकतं याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा इथं जर बघितलं तुम्ही तर आता प्रत्येक वेबसाईट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार हे जाहिरात येणार आहे. नाशिक जाहिरात आहे. इथं बघू शकता ही नाशिकची जाहिरात. अंगणवाडी वर्कर आणि अंगणवाडी हेल्पर म्हणजे अंगणवाडी सेविका तसंच अंगणवाडी मदतनीस याच्यासाठी ही असणार आहे. 4 तारखेपासून फॉर्म सुरू झाले 18 तारखेपर्यंत हे फॉर्म भरता येणार आहे. आता ही जाहिरात आहे. ओके. आता याच्यामध्ये जर बघितलं तर नाशिकसाठी जर बघितलं तर ही पदभरती जी आहे ती असणार आहे कळवण, इगतपुरी, सिन्नर, देवळा, चांदवड, सुरगाणा, निफाड, दिंडोरी येथल्या नगरपालिका आणि नगर परिषदेच्या क्षेत्रातील मध्ये नागरी ज्या आहेत ओके शहरी क्षेत्रातील जे असतील त्यासाठी होणार आहे त्या. आता याच्यामध्ये बघा सरळ सेवेने मानधन व तत्वानुसार होणार आहे त्या. आता इथे जर बघितलं तर टोटल पदं जी आहेत ती अंगणवाडी सेविकाची 4 पदं आहेत आणि 11 पदं जी आहेत ती मदतनीसची आहेत. त्याच्यामध्ये सिन्नर साठी एक मदतनीस लागणार आहे, चांदवडसाठी एक मदतनीस, दिंडोरीसाठी एक अंगणवाडी सेविका, कोळीवाडा आणि म्हणजे इथं यांनी माहिती दिलेली आहे कशी आहे ते. ठीक आहे. आपला मुद्दा तो नाहीये. आपला आहे की शैक्षणिक पात्रता 12वी कमीत कमी पाहिजे. ओके. कमीत कमी 12वी पाहिजे. त्याच्यानंतर ना रहिवासी तुम्ही तर तुम्ही स्थानिक रहिवासी तिथले असणार म्हणजे तुम्ही जिथं अप्लाय करणार आहात तर तिथे तुम्हाला आवश्यक असणार आहे. तिथलेच तुम्ही स्थानिक असणे आवश्यक आहे. अंगणवाडीसाठी वयाचं प्रमाण कमीत कमी 18 जास्तीत जास्त 35 वर्ष राहणार आहे आणि विधवा महिलांसाठी हे 40 वर्ष राहणार आहे. शाळा सुटेचा दाखला किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, जन्म नोंदणीचे दाखले तुम्हाला देणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ना लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे. मराठीचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. उमेदवार विधवा असल्यास त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अनाथ असल्यास अनाथाचे प्रमाणपत्र जोडणे आहे. मागासवर्गीयासाठी तुम्हाला काय करायला की कास्ट कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेटची तुम्हाला लागणार आहे. त्याच्यामध्ये एस-सी, एस-टी असेल, ओ-बी-सी असेल, व्ही-जे असेल, एन-टी, ई-डब्ल्यू-एस, एस-बी-सी, एस-सी-बी-सी या सगळ्यांसाठी तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर अनुभव तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला आवश्यक आहे आणि त्याचे गुण तुम्हाला तसे देण्यात येतील. जर नसेल तर तुम्हाला त्याच्याबद्दलचे गुण देण्यात येणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. आता हे सर्टिफिकेट बघा मान्यताप्राप्त खाजगी व स्वयंसेवी अनुदानित विनाअनुदानित संस्थेचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. लक्षात घ्या तुम्हाला जो आहे तो काय करायला की शासनाच्या ज्या ह्याच्यात होत्या तुम्ही तर त्याचाच अनुभव लागणार आहे. त्याच्यानंतर ना इथं अर्जदारामध्ये तुम्ही नगरपालिका, नगर परिषद कुठे अप्लाय करायचा त्याचा तुम्हाला उल्लेख करायला लागणार आहे. त्याच्यानंतर एका पदासाठी एकच अर्ज करता येणार नाही. एका पदासाठी वेगळे अर्ज करता येणार नाहीये तुम्हाला. वेगळे अर्ज करता येणार नाहीये. त्याच्यानंतर शहराचे नाव, अंगणवाडीचे ठिकाण, पदाचे नाव नमूद नसल्यास काय करेल की खाडाखोड केले असेल, पूर्ण अर्ज भरला असेल तर तुम्हाला काय करेल की तुम्हाला स्वाक्षरी नसेल वगैरे, वगैरे असेल तर तुम्हाला काय करेल की काही कळणार नाही, अपात्र केलं जाणार आहे. आणि तुम्हाला हे 18 तारखेपर्यंत तुम्हाला पोस्टाने पाठवायचं. आता तुमची निवड कशी होणार आहे? बघा निवड पद्धती कशी राहणार आहे? याच्यामध्ये तुम्हाला हे जी-आर दिलेला आहे हा बघा इथे तुम्ही बघू शकता 30/1/2025 च्या जी-आर नुसार काय केलंय की जोडलेल्या जी-आर नुसार कागदपत्रानुसार आता हा जी-आर मी काय करतो की तुम्हाला दाखवतो. ओके. हा जो जी-आर आहे तो आहे 30/1 जी-आर आहे 30/1 चा. महिला आणि बालविकास विभागाचा जी-आर आहे हा. हा होता जानेवारी महिना 30/1 चा जी-आर बघूयात आपण.
हा GR आहे. GR नुसार जर बघितलं तुम्ही तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो. ओके. तर बघा तुम्हाला गुण कसे दिलेले आहेत. आता तुम्हाला शैक्षणिक अर्थामध्ये 80 गुणापर्यंत आहेत. त्याच्यामध्ये 12वीला 80 पेक्षा जास्त टक्के असतील तर 60 गुण आहेत. 70 ते 80 असतील तर तुम्हाला 55 गुण देण्यात येतात. 60 ते 70 असतील तर 50 गुण असतील. 50 ते 60 असतील तर 45 गुण असतील. 50 ते 40% असतील तर तुम्हाला 40 गुण असतील. 40% 35 गुण देण्यात येतात. सरासरी 35 गुण देण्यात. त्याच्यानंतर ना तुम्हाला पदवीधर असाल तर 10 गुण असतील. पदव्युत्तर असेल तुम्हाला ओके तर तुम्हाला 4 गुण असतील. डी.एड असेल तर 2 गुण, बी.एड असेल तर 2 गुण, एम.एस.सी.आय.टी असेल तर तुम्हाला 2 गुण असतील. ओके अतिरिक्त 20 गुण तुम्हाला देण्यात. आता याच्यामध्ये जर बघितलं अनाथ आणि विधवा महिलांसाठी 10 गुण आहेत. एस.सी. एस.टी साठी 5 गुण असणार आहे. ओबीसी साठी 5 गुण आहेत. 3 गुण असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून असेल तर तुम्हाला 5 गुण असणार आहेत. तर हे अशा प्रकारे तुम्हाला हे काय केलं की गुणपद्धती असणार आहे ही आणि याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. याच्यानुसार डायरेक्ट तुमच्याला सिलेक्शन होणार आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती काय करा की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.